गुड मॉर्निंग. TYBA अप्लाइड ग्रुप रूरल मार्केटिंग ग्रामीण बाजार यामध्ये आज आपण प्राथमिक शेती सहकारी पतपुरवठा संस्था या संदर्भात चर्चा करणार आहोत. प्राथमिक शेती सहकारी पतपुरवठा संस्था PSCS प्रायमरी ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटीज या सहकारी वित्तीय पुरवठ्याची रचना या ठिकाणी त्रिस्तरीय असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अल्प आणि मध्यम मुदतीच्या सहकारी वित्तीय पुरवठ्याची रचना त्रिस्तरीय आहे. राज्य सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि गाव प्राथमिक शेती सहकारी संस्था ही अल्प आणि मध्यम मुदतीच्या सहकारी वित्त पुरवठ्याची रचना आहे. दीर्घ मुदतीच्या सहकारी कर्ज पुरवठ्याची रचना ही द्विस्तरीय आहे. यामध्ये राज्य सहकारी भूविकास बँक दीर्घ कर्ज पुरवठ्यासाठी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका अशा पद्धतीनं अल्प आणि मध्यम मुदतीच्या सहकारी वित्त पुरवठ्याची रचना तीन स्तरीय आहे किंवा त्रिस्तरीय आहे आणि दीर्घ मुदतीच्या सहकारी कर्ज पुरवठ्याची रचना द्विस्तरीय आहे. आता अल्प आणि मध्यम मुदतीच्या सहकारी वित्त पुरवठ्याची रचना यामध्ये प्राथमिक शेती सहकारी पतसंस्था या प्राथमिक सहकारी शेती पतसंस्थांच्या आपण जर चर्चा केली तर 1959 मध्ये वैकुंठलाल मेहता समितीच्या शिफारशीवरून प्रत्येक गावासाठी किमान एक प्राथमिक शेती सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात यावी असं त्या काळाच्या वैकुंठलाल मेहता समितीनं सुचवलं आणि सर्व शेतकऱ्यांना या प्राथमिक सहकारी शेती सहकारी पतसंस्थामार्फत कर्ज द्यावं. प्रत्येक प्राथमिक शेती सहकारी पतसंस्था यासाठी राज्य सरकारचा भाग म्हणून 5,000 रुपयेपर्यंत शेअर्स भाग या ठिकाणी जमा करावा अशा पद्धतीचे विचार त्यावेळेला वैकुंठलाल मेहता समितीने मांडलं. या मेहता समितीच्या शिफारशी सरकारने स्वीकारल्या आणि 1960 पासून प्राथमिक शेती पतपुरवठा संस्थांच्या पुनर्संघटनाकडे शासनानं लक्ष देण्यासाठी सुरुवात केली किंवा लक्ष देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. आता हे त्याची प्राथमिक शेती सहकारी पतसंस्थांचं प्रास्ताविक झालं. आता प्राथमिक शेती सहकारी संस्थांचं संघटन पाहणार आहोत आपण. प्राथमिक शेती सहकारी पतसंस्था ह्या गावामध्ये राहणाऱ्या कर्ज घेणाऱ्या आणि कर्ज न घेणाऱ्या एकमेकांचे हितसंबंध जपणाऱ्या लोकांचे ते एक ऐच्छिक संघटन म्हणून आपल्याला पाहायला मिळतं. एकमेकांचे हितसंबंध जपणाऱ्या लोकांचे ते एक ऐच्छिक संघटन आहे. गावातील किमान 10 व्यक्ती या प्राथमिक सहकारी सेवा सोसायटीचे पतसंस्था सुरू करतात आणि या संस्थेचे सभासदत्व हे सर्वांसाठी खुलं असतं. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे जात, रंग, रूप किंवा अशा कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी भेदभाव केला जात नाही. मात्र हे सदस्यत्व इतरांशी मान्य करावे. गावात जातपात विचारात न घेता सभासदत्व दिले जातं. प्रत्येक सभासदाला या प्राथमिक सहकारी पतसंस्थेचे भागभांडवल घ्यावे लागतं. कितीही भागभांडवल घेतले तरी त्याला एकच मत देण्याचा अधिकार असतो आणि या प्राथमिक सहकारी पतसंस्थांच्यामुळे सभासदांमध्ये सहकार्य आणि परस्पर मदत करण्याची भावना त्यातून आपल्याला निर्माण झाल्याची दिसून येतं. अशा पद्धतीनं या प्राथमिक सहकारी पतसंस्था शेती सहकारी पतसंस्था यांचं संघटन किंवा त्याची निर्मिती करता येते. गावातले किमान 10 व्यक्ती एकत्र येऊन सुरुवातीला ही संस्था सुरू करू शकतात आणि याचं सभासदत्व सर्वांना खुलं असतं. दुसरं कार्यक्षेत्र
याचं कार्यक्षेत्र एक गाव किंवा वाडी, त्या वाडीचा समूह हे या प्राथमिक शेती सहकारी पतसंस्थांचं कार्यक्षेत्र असतं. आणि किमान त्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीने एकमेकाला ओळखलं पाहिजे, या पाठीमागे हा उद्देश आहे. आणि प्रत्येकाची कर्जाची गरज पूर्ण होणे, कर्जाच्या वापरावर किंवा परिणामकारक नियंत्रण ठेवणं येणं हा याचा उद्देश असल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे गाव किंवा एखादं वाडी हे याचं कार्यक्षेत्र. आता या प्राथमिक शेती सहकारी पतसंस्थांचा उद्देश काय, तर एक शेती उत्पादन कार्याशी घनिष्ठ संबंध ठेवणे, शेतीचं उत्पादन कार्य त्याचा घनिष्ठ संबंध ठेवणे. दुसरा आहे गावातील शेतकऱ्यांना अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीचा पतपुरवठा करणे, की ज्यामुळे तो शेतकरी आपल्या शेतीचा विकास करू शकेल, आर्थिक विकासाला संधी, शेतीमध्ये विविध प्रयोग करू शकेल, आधुनिक बी बियाणे, खते, अवजारे, जलसिंचन सुविधा यासाठी त्याला कर्जाची गरज असते आणि तिची पूर्तता यासाठी करणे हा उद्देश. गावातील लोकांना उत्पादन कार्याबरोबर उपभोग कार्यासाठी सुद्धा कर्ज देणे, गावातील लोकांना उत्पादन कार्याबरोबरच उपभोग कार्यासाठी कर्ज देणे. या कार्यासाठी जिल्हा सहकारी बँकेकडून कर्ज घेणे, त्या कर्जाची पूर्तता करण्यासाठी या प्राथमिक सहकारी पतपुरवठा शेती पतपुरवठा संस्थांनी कर्जाची गरज भागवण्यासाठी जिल्हा बँकांच्याकडून कर्ज घेणं आवश्यक आहे. कर्जाबरोबरच सभासदांच्याकडून ठेवी गोळा करणे, त्याचा उत्पादक कार्यासाठी उपयोग करणे हा सुद्धा उद्देश आहे. नुसतं कर्जच द्यायचं नाही, पण ठेवीसुद्धा गोळा केल्या जातात. त्याचबरोबर दिले गेलेलं कर्ज योग्य रीतीनं वापरलं जातं आहे का नाही पाहणे, ते कर्ज ज्या उद्देशाने घेतले त्याच उद्देशासाठी त्याचा वापर होतो किंवा नाही हे पाहणं अत्यंत गरजेचं असते. बऱ्याच वेळेला शेतकरी कर्ज घेतो एका कारणासाठी आणि त्याचा विनियोग दुसऱ्याच कारणासाठी करतो. सभासदाला दिलेले कर्ज वेळेवर वसुली करणे हे एक फार महत्त्वाचं आहे. थकबाकीची समस्या ही सहकारी चळवळी किंवा सहकारी संस्थांच्या मधली मूलभूत समस्या आहे. त्यामुळं दिलेले कर्ज वेळेवर वसूल करणं आवश्यक आहे. तसेच सभासदांना खते, बी बियाणे, जंतुनाशके, अवजारे ही कर्जाबरोबरच यासुद्धा सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम या प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांना यासाठी करावं लागतं. त्याचबरोबर सभासदांना जीवनावश्यक वस्तू पुरवणे, फक्त शेतीशी संबंधित वस्तूच नाही तर कर्जाबरोबरच त्यांना जीवनावश्यक इतरही काही गोष्टींची गरजा असतात. त्या गरजांच्या पूर्ततेसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू आणि सेवांची सुद्धा पूर्तता करणे. सभासदांचा माल चांगल्या दराने विकणे सगळ्यात महत्त्वाचं आहे, की या कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी जे उत्पादित माल केलेला आहे त्या मालाला किमान उत्पादन खर्चावर आधारित तरी योग्य किंमत मिळवून देणे, त्यांना चांगला दर मिळवून देणे हा त्यामागचा उद्देश आहे. आता याचं व्यवस्थापन, गावातील सर्व शेतकरी, कारागीर हे प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांचे सभासद असतात. या सभासदांमधूनच किमान 5 वर्षासाठी संचालक मंडळ निवडलं जातं. सामान्य सभा दरवर्षी अध्यक्षांची निवड करते. सचिव किंवा हिशोबनीस हा कर्मचारी पगारी असतो आणि याचं सर्व व्यवस्थापन हे लोकशाही तत्वाप्रमाणे असतं. त्यानंतर त्याचं भांडवल, आपण त्याचं कार्यक्षेत्र बघितलं, त्याचे उद्देश बघितले, त्याचं संघटन पाहिलं, व्यवस्थापन पाहिलं. आता त्याचं भांडवल अतिशय महत्त्वाचं आहे. कर्जपुरवठा करण्यासाठी भांडवलाची गरज असते आणि मग या शेअरच्या विक्रीतून गोळा झालेलं भागभांडवल हा त्या प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांचा सगळ्यात महत्त्वाचा निधी असतो. सभासद आणि बिगर सभासदांनी या प्राथमिक सहकारी कृषी पतसंस्थाकडे ठेवलेल्या ठेवी, तसेच राखीव निधी आणि इतर ज्या आहेत ते जिल्हा बँकेकडून घेतलेलं कर्ज, ह्या सगळ्यांचा स्रोत हा त्या प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांचं हे भागभांडवल म्हणून असतं आणि त्या भागभांडवलाच्या माध्यमातून कर्जपुरवठा केला जातो. त्यानंतर कर्जपुरवठ्याचे स्वरूप, या प्राथमिक सहकारी कृषी पतसंस्थांच्या कर्जपुरवठ्याचं स्वरूप हे शेतकऱ्यांना अल्पमुदतीचं असतं आणि ते पीक कर्ज असतं. पीक कर्जावर दिलं जातं, पिकावरती कर्ज दिलं जातं. तसेच मध्यम मुदतीचंही कर्ज दिलं जातं. ते सभासदांच्या मालमत्तेच्या किमतीच्या 1/3 इतकं मध्यम मुदतीचं सुद्धा कर्ज दिलं जातं. अशा पद्धतीनं उत्पादक कार्याबरोबरच उपभोग कार्यासाठीही कर्ज या ठिकाणी दिलं जातं.
मुख्यतः शेतीचा परिचालन खर्च तसेच मध्यम मुदत कर्ज, जनावरांची खरेदी, पंप संच खरेदी, विहीर दुरुस्ती अशा अनेक कारणांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी कर्ज पुरवठा केला जातो. राहण्याची या ठिकाणी रक्कम परत करणे, कर्जाची रक्कम परत करणे, कोर्टात दावा दाखल करणे यासाठी कर्ज दिलं जातं आणि हे कर्ज तारण स्वरूपात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तसेच या कर्जावरती राज्य सरकार किती सवलत देते त्यानुसार त्याचा व्याजाचा दर ठरतो. महाराष्ट्रात या कर्जाचा व्याजदर हा 6% असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीने या कर्ज पुरवठ्याचं स्वरूप आहे. अशा पद्धतीनं आज आपण या ठिकाणी प्राथमिक शेती सहकारी पतसंस्था संदर्भात चर्चा केली. त्यांची रचना त्रिस्तरीय, द्विस्तर, त्याचबरोबर प्राथमिक शेती सहकारी पतसंस्था स्थापना प्रास्ताविक, त्याचं संघटन, कार्यक्षेत्र, त्याचे उद्देश, व्यवस्थापन, भागभांडवल आणि कर्जाचे स्वरूप या संदर्भात सविस्तर आपण चर्चा केलेली आहे. पुढील तासाला प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांची भारतातली प्रगती पाहणार आहोत, त्यांच्या समस्यांची चर्चा करणार आहोत आणि त्या समस्याचे उपाय याही संदर्भात आपण पुढील तासाला चर्चा करणार आहोत. धन्यवाद. या ठिकाणी आपण आज थांबू.